आणि आता जाता जाता एक किस्सा 1998च्या पुणे लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानचा हा किस्सा आहे। पुण्यातले दिग्गज मानले जाणारे नेते सुरेश कलमाडी जे काँग्रेसमध्ये आधी होते त्यांना त्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नव्हतं। त्यांचं तिकीट अर्थात कापलं गेलं होतं पक्षाकडून। तेव्हा कलमाडींनी आपली पुणे विकास आघाडी स्थापन केली आणि या आघाडीतर्फे त्यांनी आपली अपक्ष उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरला आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आता इकडे काँग्रेसतर्फे विठ्ठलराव तुपे होते मैदानात आणि भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आली होती। भाजपकडे इथे तगडा उमेदवार कोणी नव्हता आणि भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं पडलं की आपण इथे कलमाडींना पाठिंबा द्यावा जेणेकरून ही जागा आपल्याला सिक्युअर करता येईल। पण युतीमध्ये शिवसेना याबाबत फार काही इच्छुक नव्हती कलमाडींना पाठिंबा द्यायला। कलमाडी आणि शिवसेनेचा एक जुना इतिहास होता। अर्थात तुम्ही काही दादा कोंडकेंची जुनी भाषणं ऐकली असेल यूट्यूबवरती ज्याच्यात ते कलमाडींबद्दल बोलतात। त्यामुळे हा जुना इतिहास तर होताच, पण तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे खूप इच्छुक नव्हते कलमाडींना पाठिंबा द्यायला। बाळासाहेबांचं म्हणणं होतं की कलमाडींना आपण पाठिंबा दिला, ते निवडून आले आणि ते उद्या पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही याची शाश्वती काय। यांनी भाजपसमोर हा प्रस्ताव मांडला। आता भाजपने देखील कलमाडींना बाळासाहेबांची अडचण सांगितली की बाळासाहेब म्हणतात की तुम्ही पुन्हा काँग्रेसकडे जाल, पुन्हा काँग्रेसला पाठिंबा द्याल असं त्यांना वाटतंय, त्यामुळे तुम्ही लिखित स्वरूपात द्यावं की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही। कलमाडी यांना भाजप शिवसेनेचा पाठिंबा मिळणार होता, त्यांची तिथे ताकद होती, त्यामुळे आपसुकच त्यांची स्वतःची ताकद पुणे महानगरपालिकेतली आणि शिवसेना भाजपतर्फे त्यांना मिळणारा पाठिंबामुळे त्यांना निवडणूक सोपी जाणार होती। म्हणून त्यांनी अशा आशाचं एक पत्र दिलं की आपण निवडून आलो तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही। निवडणुकांचा प्रचार संपत आला होता आणि पुण्यात शेवटी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी यांची सभा झाली। ती प्रचारासाठी सुरेश कलमाडी यांच्या प्रचार सभेत आता कलमाडींना या प्रचार सभेचा खूप मोठा फायदा होईल असं अनेकांना वाटत होतं। बाळासाहेबांचं भाषण होतं। बाळासाहेबांनी यावेळेस बोलताना काही गोष्टी खरं तर अनेकांना वाटतं की अशा ज्या डील होत असतात राजकारणामध्ये की तुम्ही कुठल्या अटी घातलेल्या असतात जनरली पब्लिक करायच्या नसतात। बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी या सभेमध्ये ह्याचा आवर्जून उल्लेख केला की कलमाडींनी आता आम्हाला प्रेमपत्र दिलेलं आहे की ते यानंतर परत काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय। या सभेत खरं तर बाळासाहेब आणखी काय काय बोलले होते गोष्ट। कलमाडींना खरं थेट नाव न घेता त्यांनी की सत्तेसाठी आज लोक इकडून तिकडे वेडूकुड्या मारतात असाही त्यांनी उल्लेख केला होता। अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की त्या सभेचा आणि बाळासाहेबांच्या भाषणाचा कलमाडींना खरं तर फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला होता। अर्थात कलमाडी त्या निवडणुकीत हारले आणि ही निवडणूक खरं तर प्रचंड लक्षात राहिली अनेकांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या त्या भाषणामुळे। हा किस्सा अनेकांच्या आजही पुण्यात लक्षात आहे। लोकसभा निवडणुकांच्या जेव्हा अनेक किस्से निघतात तेव्हा हा किस्सा अनेक जण आवर्जून सांगतात। पुण्यातल्या निवडणूक यात्रामध्ये आज आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूया नवीन शहरामध्ये, नवीन लोकसभा मतदारसंघामध्ये। निवडणूक यात्रा केवळ झी 24 तासवर।